राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंमध्ये भेट झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। बीकेसी मधल्या सोफिटल हॉटेलमध्ये ही भेट झाल्याची चर्चा सुरू आहे राजकीय वर्तुळात। वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी हे दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये बीकेसीतल्या सोफिटल हॉटेलमध्ये पोहोचले होते आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेले आहे। आता ज्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा सुरू आहे। दोन्ही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी मुंबईतल्या सोफिटल हॉटेलमध्ये आले होते आणि या वेळेला देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंमध्ये भेट झाल्याची माहिती आहे। यावरूनच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। आता ज्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, मागच्या काही दिवसांचा जर आपण या सगळ्या घडामोडी बघितल्या तर आपल्याला अंदाज येऊ शकेल की कशा पद्धतीने या गाठी भेटी वाढलेल्या आहेत। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। बीकेसी मधल्या सोफिटल हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली का अशी चर्चा सुरू झालेली आहे। कार्यक्रम वेगवेगळे होते, मात्र हॉटेल एकच होतं, बीकेसी मधलं सोफिटल हॉटेल, आणि याच ठिकाणी दोन्ही नेते कार्यक्रमासाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मागल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं, अधिवेशनाच्या काळामध्ये सुद्धा एका कार्यक्रमानिमित्त आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती। तर दुसरीकडे अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमा दिवशी त्या दिवशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किलपणे उद्धव ठाकरे यांना ऑफर दिलेली होती आणि तोच धागा पकडत एका कार्यक्रमानिमित्त आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मिश्किलपणे एक उत्तर दिलं होतं की तुम्ही ऑफर दिली आणि त्यासाठीच आता स्वागताला तुमच्या आलेलो आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले होते। आणि त्यापासून आपण बघितलं कुठेतरी ठाकरे आणि फडणवीसांमध्ये एक चांगलं वातावरण किंवा चांगलं बाउंडिंग अशा प्रकारची चर्चा सुद्धा सुरू झाली होती। आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे सोफिटल हॉटेलमध्ये एकाच वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी गेले होते, मात्र एकाच हॉटेलमध्ये आल्यामुळे चर्चांना उधाण आलं। या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली आहे का चर्चा। आणि अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मनोज, आता ज्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी काय, सविस्तर माहिती द्याल? अगदी बरोबर आहे। हे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच वेळी बीकेसीचं जे सोफिटेल हॉटेल आहे तिथे एका कार्यक्रमासाठी आल्याची माहिती समोर आली होती आणि त्यानंतर इथे आल्यानंतर दोघेही एका हॉटेलमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे। परंतु एका कार्यक्रमासाठी म्हणून ते या ठिकाणी आले होते आणि त्या अनुषंगाने जवळ आल्यानंतर त्यांची एकमेकांशी भेट सुद्धा झाल्याची माहिती मिळते। आणि आता आदित्य ठाकरे जे हॉटेलमधून बाहेर पडत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। जी गाडी आहे आदित्य ठाकरे यांची, ते त्या गाडीमध्ये बसलेले आहेत आणि आता बघू शकतो ही गाडी जी आहे ही बाहेर निघत असल्याचं पाहायला मिळते। आपण थांबवण्याचा प्रयत्न करूया। आणि आपण बघतोय आदित्य ठाकरे आता सोफिटल हॉटेलमधून बाहेर पडलेले आहेत आणि त्यामुळे कार्यक्रम वेगवेगळे असले तरी एकाच हॉटेलमध्ये हे दोन्ही दिग्गज नेते असल्यामुळे चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। फडणवीस आणि आदित्य ठाकरेंमध्ये भेट झाल्याची सुद्धा चर्चा आता सुरू झालेली आहे आणि याविषयीच बोलण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, आपण बघतोय वेगवेगळे कार्यक्रम होते, मात्र आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकाच हॉटेलमध्ये असल्यामुळे चर्चांना उधाण आले महाराष्ट्राच्या राजकारणात। सुषमाताई, आपण ही माहिती देत आहात की एकाच हॉटेलमध्ये मात्र वेगवेगळ्या ठिकाणी दोन कार्यक्रम होते आणि अशा दोन कार्यक्रमांना दोन नेते गेलेले होते। जर योगायोगाने जर दोन नेते पोर्च मध्ये, लिफ्ट मध्ये किंवा एखाद्या फ्लोअरवर जर त्यांची आमने सामने भेट झाली असती तर स्वाभाविक आहे, जरी ते राजकारणात विरोधक असले तर अशा अनौपचारिक ठिकाणी जेव्हा भेटी होतात तेव्हा हस्तांदोलन आणि सहज एकमेकांना नमस्कार चमत्कार करून सहज गोष्ट आहे। मला नाही वाटत की त्यावरून काही लगेचच राजकारणाला वेग आलेला आहे, घडामोडी वेगाने घडतायत वगैरे असं काही वाटत नाही मला त्याच्यामध्ये। अगदी सुषमाताई, अधिवेशनापासूनचं खेळीमेळीचं वातावरण, त्यानंतर परवा एका कार्यक्रमानिमित्त आदित्य ठाकरेंनी स्वागतासाठी तुमच्या उभा राहिलो असं वक्तव्य केलं होतं मुख्यमंत्र्यांच्या समोर, आणि या सगळ्यामध्ये मागच्या काही दिवसांमधले जे खेळीमेळीचं वातावरण बघितलं तर काही संकेत मिळत आहेत का? एक लक्षात घ्या की त्या दिवशी अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमामध्ये जे काही देवेंद्रजींनी म्हटलेलं होतं ते मला वाटतं सभागृहामध्ये सहज खेळीमेळीचं वातावरण किंवा कधी कधी नर्म विनोदी शैलीतली मांडणी असू शकते, कोपरखळ्या असू शकतात, त्यातल्याच कोपरखळ्यांचा किंवा एक जुगलबंदीचा भाग म्हणून देवेंद्रजींनी काही मांडणी निश्चित केलेली होती। मात्र त्यावरची रिॲक्शन काय येते ती जास्त महत्वाची आणि त्यावर सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी
जी काही रिॲक्शन दिली होती की ठीक आहे, ते सभागृहात काही हलक्या फुलक्या वातावरण घडलं असेल त्यावर आम्हाला काही फार बोलायचं नाही. त्यानंतर जी दुसरी भेट झाली होती ती दुसरी भेट मात्र दोनही विधिमंडळ आणि विधानसभा, विधान परिषद आणि विधानसभा या दोनही ठिकाणी विरोधी पक्ष नेता नसणे ही महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. आणि आम्ही भास्कर जाधव नेते यांचा विरोधी पक्ष नेते पदाचा जो प्रस्ताव दिला होता त्या प्रस्तावाचं नेमकं काय झालं, शिवाय हिंदी सक्ती, अशा दोन मुद्द्यांना घेऊन त्या दोन नेत्यांची भेट झालेली होती. अगदी सुषमा, प्रत्येक भेटीच्या मागची कारण स्पष्ट आहेत. अगदी सुषमाताई, थोडंसं तुम्हाला थांबवतोय. आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर सुद्धा आहेत. प्रवीण दरेकर जी आपण बघतोय सोफिटेल हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी गेले होते, मात्र दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये होते एकाच वेळेला, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे. प्रवीणजी, आपण सांगताय की हॉटेलमध्ये दोघेही नेते आहेत, त्याच्यामुळे दोघेही नेते भेटले, त्यांची गुप्त बैठक झाली हे काय अजून आपण त्या ठिकाणी अधिकारवाणीनं बोलू शकत नाही. कारण त्या ठिकाणी दोघेही नेते आपल्या व्यक्तिगत कामासाठी किंवा त्या ठिकाणी बैठकांसाठी किंवा जे काय असेल तर त्या ठिकाणी जाऊ शकतात. आणि जर तिथे जाऊन सन्माननीय आदित्य ठाकरे जर सन्माननीय आपले देवेंद्रजींना भेटणार असतील तर मला वाटतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाचे लोक भेटतच असतात. कोण वर्षावर भेटतं, कोण मंत्रालयात भेटतं, तर कोण हॉटेलमध्ये भेटतं. मग कधी व्यक्तिगत स्वरूपाचं काम असतं, कधी विकास कामासंदर्भात त्या ठिकाणी काम असू शकतं, मागणी असू शकते, काही अडचणीचे इश्यू असू शकतात. आणि या महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे, त्याच्यामुळे जर भेटलेच असतील तर काय फार मोठं पाप कोणी केलं किंवा लगेच त्याच्यावरनं तर्कवितर्क अंतिम मांडणं मला वाटतं फार घाईचं ठरेल किंवा उचित ठरणार नाही. आणि आमच्या ताईने अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की आपण संदर्भ कसे विधिमंडळात जेव्हा आपले अंबादास दानवेंच्या निरोप समारंभात मिश्किलपणे देवेंद्रजी बोलले, त्याच्यानंतर उद्धवजींनी पण भूमिका सांगितली की बाबा आम्ही गमतीत खेळीमेळीच्या वातावरणात हलकं फुलकं बोलत असतो, त्याच्यामुळं त्याचा संदर्भ, नंतर आदित्य ठाकरे कुठेतरी भेटले त्याचा संदर्भ, ही आपली दृष्टी झाली. पण मला वाटतं त्यांना जर का राजकीय भेट घ्यायची असेल तर कधीही कुठेही कसे घेऊ शकतात. आत्ताच आपण जी भेट झाली की नाही आपल्याला माहित नाही, त्याच्यावर आपण पतंग उडवणं किंवा तर्कवितर्क करणं तर मला वाटतं अंदाज बांधणं याच्या पलीकडे मला वाटत नाही की याच्यावर काही. अगदी प्रवीणजी, आपल्यासोबत सुषमाताई सुद्धा आहेत. सुषमाताई, आपण बघतोय की एकंदरीतच राजकीय गाठीभेटी झाल्या की तर्कवितर्क हे लढवले जातात, राजकीय वर्तुळात चर्चा होणार. मात्र मागल्या काही दिवसांपासूनच्या गाठीभेटी बघितलं, तुम्ही सांगितलं त्या सगळ्यांची कारणं होती, मात्र काही पुढच्या काळामधल्या काही राजकीय घडामोडींचे संकेत मिळत आहेत का सुषमाताई? नाही, मला असे संकेत वगैरे लगेच असं काही प्रीमॅच्युअर विधान करायचं नाहीये. पण एक लक्षात घ्या, विरोधक असलो आणि आम्ही विरोधी बाकावर असलो, काही मुद्द्यांवर मतभेद जरी असले तरी सुद्धा आदित्यजी हे एका मतदारसंघाचे आमदार आहेत आणि फडणवीसजी हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. सो राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे अनेक मतदारसंघातले प्रश्न असतात आणि त्यावर वारंवार भेटावं लागेल, बोलावं लागेल. आजच नाही, कदाचित अजून भविष्यात पुढे भेटी होऊ शकतील. परंतु आणि महत्वाचं म्हणजे वरळीचा जो मतदारसंघ आहे, या वरळी मतदारसंघामध्ये सध्या पुनर्विकासाची कामं खूप मोठ्या पद्धतीने चालू आहेत. सो या कामाच्या संदर्भाने जर काही मुद्दे असतील, काही अडचणी असतील तर निश्चितपणे ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतात, भेटू शकतात. मात्र त्यावरून लगेचच काहीतरी राज्यातलं समीकरण बदलणार आहे वगैरे असं काही विधान करणं हे मला वाटतं की आता फारच प्रीमॅच्युअर असेल आणि असं बोलणं हे मला स्वतःला, माझ्या बुद्धीला ते पटत नाहीये. अगदी प्रवीण दरेकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. प्रवीण दरेकरजी, यातून काही राजकीय अर्थ काढायचं नाही असं सुषमाताईंचं म्हणणं आहे, ते प्रीमॅच्युअर, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? खरंच आहे ना, जी भेटच झाली की नाही ते आम्हाला माहित नाही. आपण सुद्धा त्या ठिकाणी हवेत गोळीबार सुरू आहे. तुम्हालाही दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये होते, चर्चा सुरू आहे. काय एका रूम मध्ये अशी खात्री नाही ना तुम्हाला ना आम्हाला. त्यामुळे गुप्त बैठक आहे की ते त्यांच्या कामानिमित्त आले असतील, आमचे साहेब त्यांच्या कामानिमित्त आले असतील. त्याच्यामुळे लगेच जी गोष्ट माहीतच नाही त्याच्यावर पतंग उडवण्यात काय अर्थ. आणि राजकारणामध्ये काही होऊ शकतं हे सगळ्यांनी आपण पाहिलेलं आहे. उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर गेलेले आहेत,
त्याच्यामुळे मला वाटतं की राजकारणामध्ये जर त्याला अर्थ नाही, काही घडू शकतं, कधीही घडू शकतं, परंतु आता लगेच जी अगदी अगदी प्रवीणजी मला तुम्हाला थोडासा यामध्ये एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आता वक्तव्य केले की काहीही घडू शकतं, म्हणजे पुढच्या काळामध्ये काही घडू शकतं असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही, तुम्ही आता बरोबर पाहिजे तेवढं आपलं घेता. मी सांगितलं उद्धव ठाकरे साहेब बाळासाहेबांची हिंदुत्वाची विचारधारा सोडून जेव्हा ज्याने आयुष्यभर बाळासाहेबांच्या विचारांना विरोध केला, त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. ह्याच्यापेक्षा राजकारणात काहीही दुसरं काय असू शकतं? काहीही घडलं ना. त्याच्यामुळे मला राजकारणामध्ये त्या दिवशी माझा विश्वास गेला की असं होऊ शकतं का, तर काहीही घडू शकतं, त्या अर्थाने मी बोललो. अगदी अगदी प्रवीणजी, सुषमाताई सुद्धा आपल्या सोबत आहे. सुषमाताई, आपण बघितलं प्रवीणजी म्हणतात की राजकारणामध्ये काही घडू शकतं, कोणी कुणासोबत जाऊ शकतं, कसं काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? नाही, अगदी बरोबर आहे त्यांचं. राजकारणात काही होऊ शकतं, काहीही घडू शकतं. कारण एरवी कधी आपल्याला गावचा तलाठी सुद्धा सकाळी 10 वाजता त्याच्या तलाठी सज्जावर भेटत नाही, पण याच राज्याने अगदी पहाटे पहाटे राज्यपाल हजर राहिलेले आहेत आणि शपथविधी झालेला आहे. तोही असा शपथविधी की त्याच्यावर आदल्या दिवशी देशाच्या गृहमंत्र्यांनी 70,000 करोड का घोटाळ्याचा आरोप केला आणि तीच व्यक्ती राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरती विराजित झाली आणि 2 लोक जे अतिशय एकमेकांवर आरोप करत होते ते एकत्र बसताना बघितलेले आहेत. त्यामुळे नथिंग इज इम्पॉसिबल. मला वाटते राजकारणात कधीच कुणीच कुणाचा सदा सर्व काळ शत्रू किंवा मित्र असत नाही, पण समीकरणं बदलत राहतात. मात्र हे सगळं म्हटलंय म्हणजे आता लगेचच मग काहीतरी सेना भाजपमध्ये काहीतरी नवीन चाललंय का वगैरे असं काहीतरी पुन्हा अजून त्याच्यावरून सुतावरून स्वर्ग गाठण्यात काही अर्थ नाही. अगदी सुषमाताई, आपण बघितलं प्रवीण दरेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, आपण या सगळ्या विषयावर जी24 तासशी बोलला त्याबद्दल धन्यवाद. सुषमाताई, आपणही जी24 तासशी बोलला त्याबद्दल धन्यवाद. आपण बघितलं की कशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे दोघे वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त एकाच हॉटेलमध्ये होते, मात्र त्यांची भेट झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. दोघांमध्ये चर्चा झाल्याची सुद्धा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. मात्र एकंदरीतच ही भेट झाली असली म्हणजे काही वेगळ्या घडामोडी घडतील असं नाही, असं दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मात्र या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर विधानसभा अधिवेशनापासून ठाकरे आणि फडणवीसांमध्ये झालेल्या भेटी असतील किंवा आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत बोलताना जे हलक्या फुलके जे डायलॉग केलेले होते, या सगळ्यावरून अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत.